राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं। मात्र पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही असं म्हणत वक्फ विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाम भूमिका घेतली। हे विधेयक मंजूर व्हायला नको होतं, पुढे आणि राज्य करा अशी भाजपची नीती आहे असं देखील ममता म्हणाल्या। खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी झाली आहे। संसदेत वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईमध्ये बॅनर लावत निषेध करण्यात आलेला आहे। वतन के धर्म के गद्दार, वक्फ कायद्याला विरोध करणारे अशा आशयाचे हे बॅनर आहे। प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय विखे आणि थोरातांनी घेतलाय। सहकारात अलिखित करार असल्याचं सांगत विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलंय। विखे आणि थोरातांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। असं असताना सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये एक वेगळंच चित्र बघायला मिळालंय। ड्रग्स प्रकरणात कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेत मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं। शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज का उठवला नाही हा सवाल देखील निंबाळकरांनी नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना विचारला। राजकारणामध्ये चांगलं राहिले तर चांगली कामं केली, निवडून येतोच असं नाहीये, कारण मी निवडणुकीत पडलो ही खंत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी व्यक्त केली आहे। हिंगोलीमध्ये समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केलेली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे, मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी या दरम्यान केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहे ही स्तुतीसुमनं उधळलेली आहे। भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी तर यावरून ठाकरे गटानं मात्र पलटवार केलाय। मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवरती सुदर्शन चक्र सोडावं ही बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे।